हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी रेडी झालेलो आहे रामोजी फिल्म सिटीला जाण्यासाठी आणि खाली आम्ही आलो कारण कॅब आलेली होती. कॅबमध्ये बसून आम्ही निघालो. 1 तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचलो रामोजी फिल्म सिटीच्या गेटवर. पण तिथे गेल्यानंतर कळलं की काही किलोमीटर अजून आम्हाला पुढे जायचं आहे. చూడడానికి వెళ్ళు. साधारण 2000 स्क्वेअर फीटमध्ये ही फिल्म सिटी आहे आणि एक्झॅक्ट सांगायचं झालं तर 1666 एकरमध्ये ही रामोजी फिल्म सिटी आहे. बऱ्याच ठिकाणी याचं काम सुरू आहे आणि अगदी व्यवस्थित बघायचं झालं तर 1 दिवसात हे सगळं बघून होणं शक्य नाहीये. पण धावती नजर टाकून हा संपूर्ण परिसर तुम्ही 1 दिवसात बघू शकता. गेटमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही पोहोचलो तिकीट काढण्यासाठी. तिकीट हे ₹1600 मोठ्यांचे आणि 10-12 वर्षाच्या आतल्या मुलांसाठी होते ₹1400. सकाळी 9:30 ते 5:30 पर्यंत तुम्ही ही फिल्म सिटी बघू शकतात आणि इथे जाण्यासाठी आपल्याला बस असतात, बसमध्ये गाईड असतात. ते आपल्याला प्रत्येक लोकेशनची माहिती देत असतात. लोकेशनबद्दल आपल्याला सांगत असतात आणि कंटिन्युअस एकामागे एक अशा बस भरून जात असतात. कुठल्याही सीझनमध्ये आलं तरी इथे एवढीच गर्दी असते. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि मेन गेटमध्ये आम्ही एंटर केलं. रामोजी फिल्म सिटी ही जगातली सगळ्यात मोठी फिल्म सिटी आहे, जी हैदराबादमध्ये आहे. इथे बऱ्याच मोठमोठ्या फिल्मचं शूटिंग झालेलं आहे आणि होत असतं. इथे लग्नासाठी हॉलही आहे, ज्याचं रेंट दिवसाचं ₹5,00,000 आहे. असं त्यांनी आम्हाला सांगितलं. हे जे रस्ते आहेत, तिथे मोठमोठ्या फिल्मचं शूटिंग झालेलं आहे. जर तुम्हाला फिल्म बघण्याची आवड असेल आणि तुम्ही जुने सगळे पिक्चर बघितले असेल, तर तुम्हाला हे बघितल्यानंतर लक्षात येईल, की तुम्ही हे लोकेशन कुठल्या फिल्ममध्ये बघितलेलं आहे. आता मेन गेटमध्ये एंटर झाल्यानंतर बसने आम्हाला म्हणजे आम्ही ज्या बसने आलेलो, त्या बसने आम्हाला इथे ड्रॉप केलं. आता इथे उतरल्यानंतर इथे जे स्टुडिओ होते, ते आम्ही बघणार आणि मग पुढच्या लोकेशनवर जाण्यासाठी दुसऱ्या बसमध्ये बसणार. सुरुवात इथून होते. मग इथून एकानंतर एक, एकानंतर एक असे स्टुडिओ आहेत, जिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात. सगळ्यात आधी आम्ही एंटर केलं मूव्ही मॅजिक स्टुडिओमध्ये. इथे बाहेर वेटिंग रूम होतं, म्हणजे इथे तुम्ही फोटो सेशन वगैरे करू शकतात. लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन म्हणा. गेट ओपन झालं. सगळे आम्ही तिथे जाऊन बसलो आणि त्यानंतर इथे दाखवणार होते क्रोमा शूट. क्रोमा शूट हे कसं केलं जातं. आमच्यापैकीच 3 जणांना स्टेजवर बोलवण्यात आलं. ओके, तीनों बैंक से पैसे चोरी करके भाग रहे, सामने है लाइव कैमरा और पीछे से पुलिस आ रहे, समवन चेजिंग कर यू। सो क्या करते हैं आप लोग, व्हाट विल यू डू? ऐसा स्माइल कर दे, टेंशन से भागने का एक्टिंग है। यस, गाड़ी को स्विंग करना है, नीचे रखिए पैर। यस, ऐसा लेफ्ट और राइट, गाड़ी को स्विंग करिए। जो राइट हैंड है एक्सीलरेटर रेज करते रहिए। जब मैं बोलती हूँ पीछे देखने के लिए, राइट से टर्न होके वो ग्रीन मैट को देखना है तुरंत। कैमरा को देखिए। यस, रेडी, ओके, पोजीशन, कैमरा की तरफ देखते रहिए। रोलिंग कैमरा, एक्शन, स्टार्ट। स्विंग करिए गाड़ी को लेफ्ट और राइट, स्लोली स्लोली स्विंग करके रेस करते रहिए। वाह, वाले हैं हमारे स्टार्स पर्दे के ऊपर, दे आर ऑन द स्क्रीन। रेस द बाइक, तेज चलाइए, गाड़ी का स्पीड बढ़ाइए। लुक बैक, पीछे देखिए, लुक बैक। उतना देर भी मत देखिए, एक्सीडेंट भी होने के चांसेस है। क्रोमा शूट बघून झाल्यानंतर आम्ही आलो पुढच्या हॉलमध्ये, जिथे दाखवण्यात येत होतं की म्युझिक कसं ऍड केलं जातं. तिथे दाखवण्यात आलं की जर फायटिंग सिक्वेन्स असेल तर हातात हँड ग्लोव्स घालून समोर माईक ठेवून तो आवाज रेकॉर्ड केला जातो. गाडीचा आवाज दाखवायचा असेल तर त्यासाठी मिक्सरचा आवाज हा रेकॉर्ड करून ऍड केला जातो. पावसाचा आवाज दाखवायचा असेल तर खाली माईक ठेवून वर प्लास्टिकचा पिशवी ठेवून त्यावर रेती ओतायची, म्हणजे पावसाचा आवाज येतो. असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आवाज हे त्यांनी म्युझिक किंवा जे काही सिक्वेन्स होते, सीन होते, त्यात ऍड करून आम्हाला दाखवलं. तिथून बाहेर पडल्यानंतर आम्ही गेलो नेक्स्ट स्टुडिओमध्ये, जिथे ओपन अशी ही गाडी होती, ज्यात आम्ही बसलो होतो आणि आमच्या दोन्ही बाजूला जे आपण कार्टूनमध्ये बघितलेलं आहे,
ॲनिमेशन मूव्हीजमध्ये वगैरे बघितलेलं आहे असे सेट आम्हाला इथे बघायला मिळाले आणि जे बघून आम्हालाही तितकंच छान वाटत होतं, जितकं सावीला छान वाटत होतं. कारण हे इतकं सुंदर असतं, की हे लहान असो किंवा मोठे असो, हे सगळ्यांनाच बघण्यासाठी खूप एंटरटेनिंग असतं. हे सगळं बघत असताना असं वाटत होतं, की आपण अजूनही लहान आहोत आणि लहान असताना जशा आपण गोष्टी ऐकतो, त्या सगळ्या इमॅजिन झाल्यासारखं होतं आणि एक फेरी वर्ल्डमध्ये, डिझनी वर्ल्डमध्ये आल्यासारखा फील येतो. एकामागे एक असं इतकं बघण्यासारखं होतं, की हे संपतच नव्हतं. माझ्यासोबत कॅमेराही राइट आणि लेफ्ट असं कंटिन्युअस सुरू होतं. कारण दोन्ही बाजूला खूप सुरेख, सुंदर असे देखावे त्यांनी क्रिएट केलेले होते. हे सगळाच सेटअप इतका सुंदर होता. हे फक्त बघण्यातच खूप आनंद होता आणि मला वाटतं तो तुम्हीही घ्यावा. तिथून बाहेर आल्यानंतर इथे बरेच टी-शर्ट्स होते, ज्यावर इथल्या प्रिंट्स होत्या, मॅग्नेट्स होते. तुम्हाला इथून हवं ते तुम्ही शॉपिंग करून घेऊन जाऊ शकता, इथली एक आठवण म्हणून. बऱ्याच अशा अँटिक गोष्टी होत्या, मॅग्नेट्स होते, जे तुम्ही तुमच्या घरी जाऊन फ्रिजवर, कबर्डवर लावू शकता, इथली एक आठवण म्हणून. त्यानंतर आम्ही गेलो स्पेस यात्रामध्ये. तिथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे तिथे काय झालं ते मी शूट करून तुम्हाला दाखवू शकले नाही. पण तिथे 3D राईड होती, जी आपण फील करू शकतो. त्यामुळे तिथे मोबाईल अलाउड नव्हता. त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यानंतर आम्ही ह्या ओपन बसमध्ये बसून जाणार होतो सेट बघण्यासाठी, जिथे मोठमोठ्या हिंदी मूव्हीज, साऊथच्या मूव्हीजचा शूट झालेला आहे. ह्या बस एका मागोमाग एक अशा दर 2 मिनिटात बस येत होत्या. तरीही आम्हाला तिथे थांबून वाट बघावी लागत होती. कारण एवढी गर्दी होती, की पटकन बस फुल होत होत्या आणि त्या बस निघत होत्या. त्यामुळे आम्हाला लाईनीत थांबावं लागलं. बस आल्यानंतर, ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी बस येणार आणि मग त्यात आम्ही जाणार. असं सगळं सुरू होतं. फायनली आम्हाला बसमध्ये बसायला जागा मिळाली आणि आम्ही तिथून निघालो. So you can see two major cities at one place. This place used for the shootings and also marriages. So wedding, please come to Ramoji Film City. Only 5 lakhs. And this garden you can see in Ramoji Film City.
मेड बाय ग्रीक आर्किटेक्चर। फिल्म सिटी में सबसे ऊंचा माउंटेन ग्रीक आर्किटेक्चर से बनाया गया है। ग्रीक आर्किटेक्चर तो निर्मित चलती एंशिएंट फाउंटेन। ऑल द बेस्ट फिल्म में देख सकते हैं। द ब्लैक स्टेट्स, हैव यू सीन शाहरुख खान मूवी दिलवाले? द लास्ट क्लाइमैक्स जस्ट सीन वाज शॉट हियर। And Allu Arjun movie Son of Satyamurthy, the wedding scene, Pallavi wedding scene was shot here. So reviews for award functions, corporate event design, Hawa Mahal. From Hawa Mahal you can see Suswagata Mule Churachu, Mr. Marumagan and Maraka movie was shot here in Hawa Mahal. And Round Garden, Karisma Garden, Children Puzzle Garden, Rotendo Gardens. So इस रोड के ऊपर ट्रिबुलर मूवी का शूटिंग हुआ था। कैन यू गेस विच सीन शॉट? जो भी सामान चाहिए यहाँ से लिया जाता है, लाइक क्रेन, कैमरा, लाइट्स, सो एवरीथिंग सप्लाई फ्रॉम हियर। क्रिस 3 मूवी देखे आप लोग? ऋतिक रोशन की। गॉड अल्लाह भगवान ने बनाया इंसान सो स्टैचू ब्लास्ट भी होता है। दिस इज अ चंद्रमुखी पैलेस, लगा 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 बिल्डिंग, वेंकटापुरम पैलेस जैसे दिखाए सो। सरकार राज सूर्यवंशम में हवेली, उत्तर भारत से। यू कैन सी गोल्डन टेम्पल एंड गुरुद्वारा। गोल्ड पेंट लगा के से गोल्डन टेम्पल जैसे दिखा दे। रब ने बना दी जो भी मूवी में देख सकते हैं, होले होले हो जाएगा प्लान। एंड दिस इज अ रेड कलर स्ट्रक्चर, फतेहपुर सिकरी बुलंद दरवाजा। सो मोहनलाल मूवी मरक्कर वाज शॉट हियर, द हैंगिंग सीन। डू यू नो सिंबल ऑफ लव? Taj Mahal. If it is painted in total white paint, it's look like Taj Mahal. White paint लगा के ताज महल जैसे दिखाते हैं, ग्रीन पेंट लगा के मस्जिद जैसे। सूर्यवंशम मूवी में देख सकते हैं और इंसान फिल्म में देख सकते हैं इस मस्जिद को। And this is a North Indian shop. से शूटिंग समय पर ओपन करके अदर डेज लॉकडाउन बंद रखे। किरण हॉस्टल, श्रुति हासन हॉस्टल इन श्रीमंत मूवी। और यहाँ टिपिकल हाउसेस, दिस बिल्डिंग शोन एज अ रेंटल हाउसेस इन द मूवीज, चौल जैसे दिखाते हैं। एंड यहाँ पे देखिए फ्लेक्सिबल हाउसेस, यू कैन सी वन बिल्डिंग फॉर डिफरेंट एलिवेशंस। वन साइड हीरो हाउस, अनदर साइड हीरोइन हाउस, विलन हाउस, कॉमेडी हाउस। चारों एक ही घर में रहते हैं, लेकिन फिल्मों में अलग अलग जगह पे दिखाते हैं। नाउ वी आर गोइंग टू सी द नॉर्थ इंडियन लोकेशन, साउथ इंडियन लोकेशंस, दक्षिण भारत सेट देखने के लिए जा रहे हैं हम लोग। This is a South City. All Indian movie. This place shown as a market. Compulsory movie చూడొచ్చు. కొండవీడం ప్రాంతం, కబడ్డీ కబడ్డీ scene, legend fighting scene, smart शंकर item songs. And बड़े में छोटी में फिल्में से चोर बाजार जैसे दिखाए से कबनी में रेड एरिया, चेन्नई एक्सप्रेस में कार ब्लास्टिंग सीन्स। And मलयालम फिल्म निशा माधवन, सेड मोसा and Patram, first film in Ramoji Film City, and Happy Sardar was shot here in this south locations. बीच में गांधी स्टैचू लगाओ, गांधीनगर, नेहरू स्टैचू लगाओ, नेहरू नगर, रेसिडेंटल एरिया जैसे दिखाते हैं फिल्मों में। So now we are going to see typical South Indian village. हर फिल्म में गांव भी दिखाते हैं ना, अभी सामने गांव का सेट भी है। और इस सेकंड बिल्डिंग को आप देख सकते हैं, शाहरुख खान मूवी दिलवाले, गैरेज जैसे दिखा है सो शाहरुख खान मूवी। एंड चंद्रमुखी देखिए, ये देखिए डांस मास्टर हाउस, कुलशेखर हाउस। नायक फिल्म में रानी मुखर्जी का घर रहता है, चिपकली का, वन डे सी। तो गांव का सेट है, सामने से देखिए बहुत सुंदर है ना। आप लोग गलती से डोर ओपन करो तो सीधा चल जाएगा। 24 आवर्स AC विदाउट करेक्ट। So while shooting them, director took only friends at the village. Then he go for the indoor set. So blockbuster movie बाहुबली was shot here. टैक्स कलेक्शन सीन दोनों लोग मार के था, यहाँ पे शूट हुआ था। एंड चेन्नई एक्सप्रेस, मीनामा का गांव, दिलवाले, सिंघम रिटर्न, बहुत सारे फिल्मों में देख सकते हैं। थोड़ा सा लाल मिट्टी डाल के गांव रोड के ऊपर उसे गांव जैसे दिखा दें। और राइट हैंड साइड द क्रीम कलर बिल्डिंग ऑफिस ऑफ द एंटायर रामोजी ग्रुप्स। सो डोंट थिंक डुप्लीकेट, इट इज पक्का ओरिजिनल। डू यू नो ETV न्यूज? जानते हैं ना आप लोग ETV चैनल्स? The brown color, beautiful design, ETV Bharat video. ETV Bharat is a mobile news app in video format. So ETV all part 1, part 2,
दोनों मूवीज रामोजी फिल्म सिटी में 600 डेज शूट हुआ। तो आपको बाहुबली सेट में भी ड्रॉप रहेगा। यहाँ पे देख सकते हैं शिव का बच्ची को बचाने का सीन होता है ना, वो सीन यहाँ पे शूट किया गया। यस नहीं ना। So today you will get jail experience without any crime. बिना गुनाह के आज आप लोग जेल के अंदर जाएंगे। Just for visiting, not for staying. Welcome to jail. वर्ल्ड में कहीं पे हैंगिंग सीन्स फांसी देने का कैदी नंबर 1 काटम रायडू नेहरू राजा नेहरू मंत्री जफार जेलर सल्लार। सो नंबर ऑफ मूवीज आर शॉट हियर। और कैदी देख सकते हैं दोनों तरफ बोथ साइड यू कैन सी द प्रिजनर्स ड्यूरिंग शूटिंग टाइम्स ऑल द स्टैच्यूज रिप्लेस्ड बाय फ्लैश एंड सीडी मुसावा शॉट हियर। अक्षय कुमार मूवी सूर्य। सलमान खान मूवी तेरे नाम में देख सकते हैं मेंटल हॉस्पिटल। दृश्यम मूवी देखे आप लोग? दृश्यम बॉडी एडिंग सीन, बॉडी को छुपा के रखते हैं ना, बॉडी अभी तक नहीं मिला। एंड दिस इज द दिल्ली सेंट्रल जेल राइट हैंड साइड हैदराबाद से 3 1 2 3। सो बिकॉज टू शिफ्ट एनी क्रिमिनल वन जेल टू अनदर जेल, एक जेल से दूसरे जेल शिफ्ट करते हैं ना कैदी को, चेंज द बोर्ड मुंबई हैदराबाद हैदराबाद मुंबई स्टे फॉर 2 मिनट्स। 2 मिनट में स्टेट से दूसरे स्टेट जा सकते हैं। Asia's finest and largest adventure park. So in Sahas, you can enjoy adventure activities like ATV ride, net course, bungee junction, aeropods, paintball, jogging ball. So बहुत सारे activities है यहाँ पर. So माहेश्वरी किंगडम बाहुबली सेट होगी। ये सेट देखने के बाद, राज दरबार देखने के बाद सामने बस मिलेगा, वो बस आपको बाहु तिथून निघाल्यानंतर आम्ही बसने पोहोचलो बाहुबलीच्या सेटवर. इथे जे आपल्याला फिल्ममध्ये खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग किंवा मोठे मोठे महल दाखवतात, तर ते ॲक्च्युअलमध्ये किती छोटे असतात आणि कॅमेऱ्याच्या झूम लेन्समध्ये त्यांना किती मोठं दाखवलं जातं हे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे आपल्या हाईटपेक्षा ही खूप छोटं होतं, पण ते दाखवताना कॅमेरा इफेक्ट लेन्स चेंज करून त्यांना अगदी भव्य दिव्य असं दाखवलं जातं. आता गेटच्या आत आल्यानंतर मला अजिबात असं वाटत नाही की मला तुम्हाला काही सांगायची गरज आहे, कारण बाहुबली हा मूवी जो आहे तो जवळपास सगळ्यांनीच बघितलेला आहे. आता फक्त तुम्ही इथले लोकेशन बघून तुम्ही कुठल्या सीनमध्ये काय बघितलं हे आठवा.
कॅन्टीन बघून खूप छान वाटलं कारण खूप भूक लागली होती. पण जेवण संपलेलं होतं आणि ते बनवण्यात 15-20 मिनिटं लागतील असं ते म्हणाले. म्हणून आम्ही वेळ वाया न घालवता पटकन बसमध्ये बसलो. पुढच्या सेटवर जाण्यासाठी निघालो. लिंबू पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या सेटवर जिथे फ्लाइट मधले जे सीन आहेत ते दाखवले जातात. पुन्हा नेक्स्ट सेटवर जाण्यासाठी आम्ही बसचा वेट करत होतो. बस आली त्यानंतर आम्ही त्यात बसून निघालो. साथ ही में प्रिया फूड्स, ईनाडू न्यूज़पेपर, ऐसे अलग अलग कंपनीज हैं विच आर ऑल ऑफ देम आर द पार्ट ऑफ रामाजी ग्रुप ऑफ कंपनीज। और आपके राइट में देखिए ये जो रोड जा रहा है ऊपर लैंप पोस्ट वाला रोड, केजीएफ मूवी का विलन एंट्री सीन, गरुड़ा एंट्री सीन इस रोड पर शूट किया गया था। केजीएफ मूवी गरुड़ा एंट्री सीन वो शॉट ऑन दिस रोड। दैट देखिए मिनामा टेम्पल का क्लियर व्यू आएगा आपको। और आपके राइट साइड में एमपी मल्टीपर्पज बिल्डिंग, फ्रॉम दिस एंगल इट इज शोन एज रॉकीज हाउस इन द मूवी केजीएफ। ऑल्सो जॉली एलएलबी 2 में डिस्ट्रिक्ट कोर्ट दिखाया है, जॉली एलएलबी 2 और रॉकी का घर। और आपके सामने रोमन आर्किटेक्चर का जग फाउंटेन। मूवी का कार टायर पंचर सीन लोड आप वापस देख सकते हैं। सो नाउ लेडीज एंड जेंटलमैन नेक्स्ट वी आर गोइंग टू द लोकेशन कॉल्ड एज हवा महल जापानीज गार्डन। ये दो जॉइंट लोकेशन एरिया है। सो इट इज अ चिल्ड्रंस प्ले एरिया बट इट हैज ऑल इंटरेस्टिंग एक्टिविटीज लाइक गोरासुला घोस्ट हाउस, मिनी सर्कस, डोम शो एंड रेन डांस, अम्ब्रेला गार्डन। और अब आपके लेफ्ट में देखिए स्मॉल बॉडी बिग लेग्स, दिस इज द लेग गार्डन। इस ग्राउंड को हम यूज करते हैं फॉर गोल्फ कोर्स इन द मूवीज। अगर हीरो हीरोइन विलन को गोल्फ खेलते हुए दिखाना है तो इस गार्डन का यूज किया जाएगा। एंड द नेक्स्ट गार्डन आपके लेफ्ट साइड में हार्ट बीट गार्डन यूज फॉर प्रपोजल सीन्स। तो हीरो हीरोइन को इस गार्डन में प्रपोज करता है। अगर हीरोइन ने मना कर दिया तो हार्ट ब्रोकन हीरो आपके राइट साइड के कैक्टस गार्डन में आ जाएंगे। Consists of 20 to 30 different types of cactuses used for breakup songs and breakup scenes. अगर हीरोइन ने यस बोल दिया तो खुश हो जाएगा हीरो और हीरोइन को ले आएगा इस रोड पर। रोड which we are going is called as Fantasy Street. It is used as a hill station location in the movies. लेफ्ट में देखकर आइए हिल स्टेशन का फील आएगा आपको। तो शिमला, मनाली, ऊटी, कोडाईकनाल जो भी हिल स्टेशन आप चाहते हैं वी कैन शूट इट ओवर हियर। और आपके राइट में देखिए हम आपके पहले नेक्स्ट लोकेशन पर पहुंच चुके हैं, दैट इज द हवा महल। अब हवा महल से ही नीचे स्टेयर्स जाते हैं, दैट विल टेक यू टू द जापानीज गार्डन। ओके, सामने रेड कलर का वॉल देखिए, दिस इज द जापानीज गार्डन। सो पहले आपको क्या करना है, हवा बसमधून उतरल्यानंतर आम्ही बघणार होतो हवाई महल आणि जापनीज गार्डन. कितीही सनस्क्रीन लावलं तरी टॅनिंग येण्याची भीती असतेच, त्यामुळे कव्हर्ड करायचं होतं पण किती कव्हर्ड करणार असो. तर हा व्ह्यू जो आहे हवाई महलच्या इथून जो खाली दिसतो आहे, हा जितक्या लांब तुम्ही बघू शकाल तिथपर्यंत तुम्हाला रामोजी फिल्म सिटीच दिसेल.
सुंदर सुरेख असा हा हवाई महल बघून झाल्यानंतर आम्ही स्टेप्सने खाली उतरलो जॅपनीज गार्डनकडे जाण्यासाठी. हे सकाळी 12:30ला आम्ही इथे पोहोचलो होतो. 12:30 पासून आता साधारण 4:30-5 वाजलेले असतील. जे दिवसभर आम्ही बघितलं ते मी तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत एडिट करून दाखवते आहे. म्हणजे विचार करा की हे किती भव्य आहे, किती बघण्यासारखं आहे इथे. शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या एका फिल्मचं गाणं इथे शूट झालेलं आहे. ते गाणं कुठलं आहे ते मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही आलो इथे जेवणासाठी, पण इथेही जेवण संपलेलं होतं. माहित नाही रोजचं यांच्यासाठी एवढी गर्दी असते, यांना अजून अंदाज आलेला नाहीये का? कारण आता प्रचंड भूक लागली होती, कंट्रोल होत नव्हतं. मग इथून आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनवर जाण्यासाठी पुन्हा बसमध्ये बसून. 12:30 वाजेपासून आत्तापर्यंत म्हणजे 4-4:30 वाजले असतील. आत्तापर्यंत आम्ही 5 बस चेंज केल्या होत्या वेगवेगळ्या सीटवर जाण्यासाठी. आम्हाला दिसलं कॅन्टीन आणि मग आम्ही तुटून पडलो. कारण प्रचंड भूक लागली होती सकाळपासून. जो नाश्ता हलका फुलका केला होता तो, त्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. आणि मग गाडीत बसून निघालो आता घरी जाण्यासाठी, म्हणजेच हॉटेलवर जाण्यासाठी. इतकं तिथे बघण्यासाठी होतं, पण मी एवढं सगळं दाखवू शकत नव्हते. त्यामुळे मी एडिट करून 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 त्याला खूप छोटं म्हणजे जवळपास अर्ध्या तासावर आणलं आणि आम्ही फायनली पोहोचलो. आज खूप थकलो आम्ही. फार फिरणं नव्हतं, पण फिरणं होतं कारण उन्हात फिरत होतो आणि उन्हात फिरूनही खूप थकतो माणूस. आणि सकाळी आम्ही 10 वाजता निघालो. तिथे 12:30ला पोहोचलो. आता तिथून आम्ही 6ला निघालो. आता इथे 7:30 वाजलेत. 7:30ला आम्ही घरी पोहोचलेलो आहे. येतानाच नाश्ता केला होता, त्यामुळे आता जेवणाचीही इच्छा नाहीये आणि आता लगेच झोपायचं आहे. कारण थकवा थोडा आलेला आहे आणि सकाळी लवकर उठून पुन्हा मुंबईसाठी निघायचं आहे. हर्षूला आणि सावीला नाशिकला जायचं आहे. त्यामुळे आता लवकर झोपणार. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर तुम्ही पेजवर नवीन असाल आणि पेजला फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. लव्ह यू ऑल. टेक केअर.